हॅलो फ्रेंड्स, मी रुपाली धागा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इथं अशा प्रकारचं फूल कसं विणायचं ते बघणार आहोत। तर यासाठी मी 2.5 mm चा हुक वापरलेला आहे आणि टोपली वूल यूज केलेला आहे। त्याचे 2 धागे घेतलेले आहेत। तर इथं मी 7 साखळ्या विणून घेतलेल्या आहेत आणि याला आपण पहिल्या रिंगमध्ये जोडून एक रिंग तयार करून घ्यायची आहे। तर 7 साखळ्या विणल्यानंतर येथे एक रिंग तयार करून घ्यायची आहे। यानंतर 3 साखळ्या विणायच्या आहेत आणि या ठिकाणी आपल्याला मोठे खांब विणायचे आहेत, ट्रिपल क्रोशे। तर ट्रिपल क्रोशे विणण्यासाठी आपल्याला सुईवरती 2 वेळेला धागा घ्यायचा आहे अशा प्रकारे। आणि ही जी रिंग विणलेली आहे इथून आपल्याला जसं आपण डबल क्रोशे विणतो तसंच आपल्याला ट्रिपल क्रोशे विणायचं आहे। फक्त हे मोठे खांब आहेत, 3 वेळेला आपल्याला सुईमधून धागा घ्यावा लागतो काढून आणि 2 वेळेस आपण सुईवरती धागा घेतो। तर अशा प्रकारे हे ट्रिपल क्रोशे विणायचे आहेत। तर 3 साखळ्या झाल्यानंतर 3 ट्रिपल क्रोशे मोठे खांब विणायचे आहेत आपल्याला 3। तर हे 3 मोठे खांब विणल्यानंतर परत 3 साखळ्या घेऊयात। या ठिकाणी हे 3 विणलेत, परत 3 साखळ्या आणि या रिंगमध्ये परत स्लिप नॉटने आपण याला जोडून घ्यायचं आहे, स्लिप स्टिच टाकायची आहे। तर ही स्लिप स्टिच घेतल्यानंतर परत 3 साखळ्या आणि 3 मोठे खांब विणायचे आहेत परत अशा प्रकारे जे आपण हे विणले होते। तर एकूण 5 खांबाचं एक पाकळी आपण इथं विणत आहोत। तर या ठिकाणी मी ट्रिपल क्रोशे विणून घेते। आपल्याला इथे छोटे खांब विणायचे नाही आहेत, नाहीतर फूल खूप छोट्या आकाराचं होऊन जाईल। तर त्यासाठी मोठेच खांब विणायचे आहेत। यानंतर 3 साखळ्या विणूयात आणि याला रिंगमध्ये खाली स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। तर हे अशाच प्रकारे आपल्याला अजून 5 पेटल्स बनवायचे आहेत, 5 पाकळ्या विणून घ्यायच्या आहेत। तर या 2 पाकळ्या आपण विणल्यात, सेम रिपीट करूयात। एकूण 5 साखळ्या विणायच्या आहेत। तर इथं मी हे विणून घेतलेलं आहे आणि धागे शिवून घेतलेत। यानंतर आपल्याला दुसऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि स्लिप स्टिच टाकायची आहे। 2 पाकळ्यांच्या मध्ये आपल्याला स्लिप स्टिच टाकायची आहे। यानंतर 5 साखळ्या विणूयात तर या 5 साखळ्यानंतर हा जो आपण पहिला 3 साखळ्या घेतल्या होत्या या ठिकाणी हा जो गॅप आहे याच्यामध्ये आपल्याला डबल क्रोशे विणायचा आहे। तर इथे खांब विणायचा आहे आपल्याला साधा डबल क्रोशे। तर इथे एक खांब घेतल्यानंतर पुढच्या साखळीमध्ये दुसरा खांब घ्यायचा आहे, परत पुढच्या साखळीमध्ये हा जो तिसरा खांब घ्यायचा आहे। तर हे चौथा खांब आपण या शेवटच्या गॅपमध्ये घ्यायचा आहे। तर एकूण 4 डबल क्रोशे आपण इथं घेतलेले आहेत। परत 5 साखळ्या विणायच्या आहेत आणि हा जो गॅप आहे 2 पाकळ्यांच्या मधला या ठिकाणी आपण
विणून घ्यायचं आहे. तर याला बंद करून घ्यायचं आहे स्लिप स्टिचनी. तर हे अशा प्रकारे आपल्याला विणायचं आहे. तर विणून घेतल्यानंतर परत आपल्याला 5 साखळ्या घ्यायच्या आहेत बंद केल्यानंतर पुढच्या पाकळीसाठी. आणि परत तर हे या ठिकाणी इथे डबल क्रोशे विणायचं आहे. तर एकूण 4 डबल क्रोशे आपल्याला इथे विणायचे आहेत. प्रत्येक ट्रिपल क्रोशेच्या गॅपमध्ये किंवा साखळीवरती आपण विणून घ्यायचं आहे. तर इथे डबल क्रोशे घ्यायचे आहेत. तर या शेवटच्या गॅपमध्ये सुद्धा एक डबल क्रोशे आणि परत 5 साखळ्या विणायच्या आहेत. आणि 2 पाकळ्यांच्या मध्ये इथे स्लिप स्टिचने आपण याला जोडून घेऊयात. तर हे जोडून घेतलेलं आहे. परत 5 साखळ्या विणायच्या आहेत. विणताना थोडंसं ओढल्यासारखं वाटेल किंवा फोल्ड झाल्यासारखं वाटेल फूल तुम्हाला, पण पूर्ण विणल्यानंतर ते छान दिसेल. असं विणताना थोडंसं गोळा झाल्यासारखं वाटू शकतं. तर हेच रिपीट करूयात आपण. अशाच प्रकारे आपण 5ही साखळ्यांना ग्रीन कलरनी किंवा तुमचा आवडीचा कुठलाही कलर यूज करू शकता. तर हे रिपीट करूयात. तर या ठिकाणी मी हे फूल विणून घेतलेलं आहे आणि धागे जोडून घेतलेले आहेत मध्ये. तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक